नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच पालक. हे बघा, आज एक महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्या समोर आणतोय की काही विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असून सुद्धा त्यांना ॲडमिशन का मिळत नाही. कारण की काय, त्यांचे मार्क्स कमी आहेत का, त्यांचं मेरिट आहे जातं, किंवा मार्गदर्शन कमी पडत आहे. तर हो, लास्ट इयरचा एक माझ्याकडे आता जे स्टुडंट आलेला होता, जो की माझ्याकडे रेफरन्सनेच आलेला होता. आम्ही ज्या विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग थ्रू आणि मेरिट थ्रू ॲडमिशन केलं लास्ट इयरला, त्या विद्यार्थ्यांचा तो रेफरन्सने आलेला होता. आता 2 मिनिटं लक्षात असू द्या की दोन गोष्टी काय महत्त्वाच्या होत्या त्यांच्याकडे. त्या स्टुडंटला 351 एसटी कॅटेगरीचा विद्यार्थी होता, 351 नीट स्कोर होता, बरोबर आहे. पण त्यांना जे काय आहे, एक परिस्थिती थोडीशी नाजूक होती, त्याच्यामुळं त्यांचं बजेट हे कमी होतं, बरोबर आहे. आता काही ठिकाणी त्यांनी XYZ ठिकाणी काउन्सिलिंग लास्ट इयरला पे केली, काउन्सिलिंग जॉईन केली, 7,500 फी सुद्धा पे केली, आणि त्यांना काय, त्यांना MBBS कॉलेज हे मिळालेलंच नाही. आता माझ्याकडे जेव्हा आले ते मी प्रत्येक विद्यार्थ्याला एकच विचारतो की तुम्ही काउन्सिलिंग कुठे लास्ट इयरला जॉईन केली होती का, आणि तुम्ही रिपीटेड स्टुडंट आहात का, ह्या दोन गोष्टी आम्ही विचारतो. जर तुम्ही फर्स्ट रिपीटर आहात का सेकंड. तर त्यांनी सांगितलं मला की माझा 351 हा एवढा स्कोर होता आणि लास्ट इयरला मी काउन्सिलिंग या ठिकाणी जॉईन केलेली होती. मग माझा एकच प्रश्न, मग तुम्हाला 351 होते, तर तुम्हाला कॉलेज का मिळालेलं नाही. तर सर तेवढं मेरिट गेलेच नाहीत आणि त्यामुळं आम्हाला कॉलेज मिळालेलं नाही, असं त्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं म्हणणं होतं. तर लक्षात असू द्या, आता त्यांनी काय चुकी केली होती लक्षात असू द्या. 351ला काय, 344ला सुद्धा एसटी कॅटेगरीला सीट ही आमच्या जवळ सुद्धा मिळालेली आहे, आणि नाशिक मधलंच वसंतराव पवार मेडिकल कॉलेज सुद्धा अलॉट झालेलं आहे त्या स्टुडंटला. एसटी कॅटेगरीचं हे एकदम प्रूफली आहे. त्यांना 351 असून सुद्धा सीट अलॉट झालेली नाही, बरोबर आहे. तर का झालेली नाही, कारण त्यांचं बजेट नव्हतं. तर त्यांनी कॉलेजचे नाव टाकले नाही. कोणत्या कॉलेजचे नाव टाकलेले नाही लिस्टमध्ये. जे काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ते त्या लिस्टमध्ये त्यांनी ऍड केलेले नाही, कारण की त्यांनी लास्ट इयरला त्या कन्सल्टंटनी फक्त गव्हर्नमेंट कॉलेजचेच जे काही नाव आहेत ते ऍड केलेले होते प्रेफरन्स भरताना. आता त्यांना असं वाटलंय, आता स्टुडंटला सुद्धा हेच वाटलंय की आमचा स्कोर कमी आहे, आता सेमी गव्हर्नमेंट टाकले म्हणजे आमची परिस्थिती नाही, आणि आम्हाला जर कॉलेज मिळालं तर आम्हाला खूप जास्त खर्च लागेल. त्यामुळे त्यांनी सेमी गव्हर्नमेंटचे नाव कॉलेजचे टाकलेच नाही प्रेफरन्स भरताना. खूप जास्त मोठी प्रमाणात चुकी झाली, आणि यावर्षी आता त्यांना 291, आता 291 त्यांना एवढा स्कोर आलेला आहे. तर बघा, लक्षात असू द्या की त्यांनी आता त्यांचा जो काही भ्रम होता, जो गैरसमज होता की आता सेमी गव्हर्नमेंटला SC आणि ST कॅटेगरी असेल तर 100% ही स्कॉलरशिप मिळते, म्हणजे त्यांना फीस ही लागत नाही, ट्युशन फी, हे त्यांना माहितीच नव्हतं. त्यांना असं वाटत होतं सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट म्हणजे आपल्याला पूर्ण फीस भरावी लागेल आणि आपलं तेवढं बजेट नाही, त्यामुळे त्यांनी फक्त गव्हर्नमेंटचेच कॉलेज टाकलेले होते. पण लक्षात असू द्या, तुमचा स्कोर सुद्धा जास्त असेल, स्कोर सुद्धा चांगला असेल, पण तुम्हाला जर प्रॉपर नॉलेज गायडन्स जर मिळत नसेल तर तो तुमचा स्कोर हा 0 बराबरीला आहे. म्हणजे तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष रिपीट करता, मेहनत करून जो स्कोर आणता, पण तोच जर स्कोर चांगला असून सुद्धा व्यवस्थित प्रॉपर गायडन्स मिळालेलं नाही. आम्ही असं म्हणत नाही मुळीच की आमच्याकडेच काउन्सिलिंग जॉईन करा, कुठे काउन्सिलिंग जॉईन करा, किंवा स्वतः तुम्ही प्रोसेस करू शकता. आता प्रत्येक वेळेस पॅरेंट्सचं आणि स्टुडंटचं माझं एकच म्हणणं आहे, सर तुम्ही एवढी फी घेता, रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग झालं, एवढंच प्रोसिजर करायची, तर ते तुमचा गैरसमज काढा. रजिस्ट्रेशन असेल, चॉईस फिलिंग असेल, व्हेरिफिकेशन असेल, हेच म्हणजे काउन्सिलिंग नाही. तुम्हाला सर्व रूल्स रेग्युलेशन माहिती पाहिजे, कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे, पुढं कसं होईल, काय होईल याबद्दल सर्व नॉलेज पाहिजे, आणि त्यानुसारच ह्या गोष्टी प्रॉपर होत असतात. तर माझं एवढंच सांगणं असेल सर्व विद्यार्थ्यांना आणि पॅरेंट्सला की जे काय आहे प्रॉपर करा, आणि तुमचा चांगला स्कोर असेल त्याचा हा फायदा कुठेतरी झाला पाहिजे, एवढंच करा. खरं जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल. आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ओके, थँक्यू.